परिस्थिती गरिबीची आहे, क्लास लावता येतील का. सगळ्यात मोठा फॅक्टर तर हाईटचाच होता, की असं वाटलं की हाईट नाही बसली, आपण एवढं सगळं करून गेलो, हाईट नाही बसली तर मग ते सगळे एफर्ट्स वाया जातील. मग त्याच्यानंतर ठरवलं की नाही, हे नाही करता येणार मे बी आपल्याला. आणि त्यावेळी खरं घरचं कुणालाच शिक्षणाचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे PSI व्यतिरिक्त कोणत्या पोस्ट असतात ह्याचीही माहिती नव्हती स्टार्टिंगला. आणि मग तिथून पोलीस भरतीचा निर्णय घेतला. पोलीस भरती 3-4 महासंवाद मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आकाश धडस सध्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज शहरामध्ये आहे आणि नुकताच MPSCचा निकाल लागलेला आहे. आपल्यासोबत सध्या मयुरी जानकर आहेत, ज्यांचा PSI पदी त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि मॅडमचा प्रवास सगळा जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत मॅडम आहेत. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. काय सांगचाल, निकाल लागला त्यावेळेस कुठे होता आणि कसा आनंद झाला? पहिला फोन कोणाला केला? GML ची लिस्ट 5 तारखेलाच लागलेली. जो दिवस होता की आम्ही इंटरव्ह्यू देऊन येतच होतो आणि गाडीतून सगळ्यांनी गाडी करायची ठरवलेली. जे सगळे सोबत होते त्यांनी गाडीतून उतरलो. पुण्यात जिथं अभ्यासासाठी सगळे गोळा झालेलो किंवा मॉक इंटरव्ह्यू साठी मी गेलेले, तर तिथं उतरल्यानंतर उतरलो आणि गाडीचं पैसे द्यायच्या अगोदर बघितलं तर GML आलेली. पेमेंट करून सगळ्यात पहिला फोन पप्पांनाच केला, कारण पप्पांचा खूप अट्टाहास होता की लिस्ट लागली की सांग, लिस्ट लागली की सांग. पप्पांना फोन केला आणि सांगितलं की पप्पा लिस्ट लागली आणि आपलं काम झालेलं आहे. हाच पप्पांनाच पहिला कॉल केलेला. त्यावेळेस कसा आनंद झाला? किंवा माझे पप्पा असतानाच खूप जास्त इमोशनल आहेत. तर त्यांचं त्याविषयी बोलताना म्हणजे ते फोटो बघतानाही त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर त्यांना पहिल्यांदा सांगितलं त्यांचा असं आवाज थोडा रडलेला सारखा झालेला आणि मला पण असं थोडं इमोशनल फील झालेलं की खूप दिवसांपासून ह्या रिझल्टची वाट बघत होतो. कारण एखादा विद्यार्थी ज्यावेळेस MPSCचा अभ्यास करतो त्यावेळेस त्यानं मनात म्हणजे हे गृहीतच धरलेलं असतं की आपण अधिकारी होणार आहोत. तर त्या रिझल्टची खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि फायनली तो क्षण आलेला. सो खूप छान वाटलं. खरं तर ह्या मॅडम आहेत, ह्या 2018ला पोलीस झालत्या, महाराष्ट्र पोलीस. 2018 ते 2025 म्हणजे 7 वर्ष तुम्हाला तुमचा अभ्यास असेल, स्टडी असेल, पहिल्यांदा तुम्ही पोलीस झाला. का हा निर्णय घेतला की आपण MPSC केली पाहिजे किंवा MPSC मधली पोस्ट घेतली पाहिजे? कारण पोलीस तर 100% झालता अगोदर आणि पोलीस व्हायला खूप जण अगोदर म्हणजे संघर्ष करणारे मुलं मी अकॅडमीत वगैरे किंवा गावाकडे आपण बघतो तसं, तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही पोलीस झालता, तुम्हाला तशी खाकी वर्दी मिळालेली. पण आता पोलिसाचं आणि PSIचं काम बेसिक एकच असतं. मग पुढची पोस्ट आणि का 7 वर्ष? 10वीलाच हे ठरवलेलं की MPSC करायची, म्हणून मी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी आर्टनं केली. त्याच्यानंतर FYSY TY पण आर्टनं केलं. पण त्यावेळेस सिच्युएशन अशी झाली की सोबतचे काही होते त्यांनी स्टार्टिंगलाच डिमोटिवेट केलं की नाही का, तुमची उंची बसेल का, किंवा खूप जास्त कॉम्पिटिशन असतं, अभ्यास लाख मुलं असतात, तुमची परिस्थिती गरिबीची आहे, क्लास लावता येतील का. सगळ्यात मोठा फॅक्टर तर हाईटचाच होता, की असं वाटलं की हाईट नाही बसली, आपण एवढं सगळं करून गेलो, हाईट नाही बसली तर मग ते सगळे एफर्ट्स वाया जातील. मग त्याच्यानंतर ठरवलं की नाही, हे नाही करता येणार मे बी आपल्याला. आणि त्यावेळी खरं घरचं कुणालाच शिक्षणाचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे PSI व्यतिरिक्त कोणत्या पोस्ट असतात ह्याचीही माहिती नव्हती स्टार्टिंगला. आणि मग तिथून पोलीस भरतीचा निर्णय घेतला. पोलीस भरती 3-4 महिने प्रॅक्टिस करून भरती दिली. काय तयारी केली ते पण अगोदर सांगा. म्हणजे ग्राउंड कुठं केलं, लेखीची तयारी कशी केली, किंवा अकॅडमी लावलेली का, किंवा सेल्फ स्टडी कसा केला, किंवा प्रश्नपत्रिका कशा सोडवल्या, हे सगळं थोडं सांगा. 2017ला मी 17 नोव्हेंबरला आलेले इथं. त्यावेळेस वडूज मध्ये जय मल्हार अकॅडमी आहे, तिथं गेलेले पप्पा घेऊन मला, कारण तिथं एक चुलत भाऊ होता, ऑलरेडी जात होता. मग तिथं गेल्यानंतर तिथं ऍडमिशन वगैरे केलं. तिथंच 3 महिने ग्राउंड केलं. लेखी परीक्षेची तयारी तिथंच करून घेतलेली गायकवाड सरांनी. आणि त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये लगेच फॉर्म सुटलेले, ज्याच्या की एक्झाम वगैरे मार्च-एप्रिल मध्ये फिजिकलची एक्झाम चालू झाली. फिजिकल क्लिअर झाल्यानंतर लेखीची एक्झाम झाली आणि त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट मेडिकल होऊन सप्टेंबरमध्ये 2018ला जॉईनिंग पण झाले. 18 पासून 2025 म्हणजे 7 वर्ष तुम्ही स्टडी केला PSI MPSCचा, त्याबद्दल काय सांगता? 2018 पासून स्टडी केला असं नाही म्हणता येणार, कारण 1 वर्ष तुमचा पुन्हा पोलीस झाल्यानंतर ट्रेनिंग मध्ये गेलं. त्याच्यानंतर कोरोना आला आणि पैसे भेटायला लागल्यानंतर असं वाटलं की करायचंच आहे का स्टडी. आणि मुंबईचं शेड्यूल सांगितल्याप्रमाणे खूप जास्त हेक्टिक होतं. त्याच्यातून स्वतःसाठी जेवण बनवणं, ड्युट्या करणं, प्रवास, ह्या सगळ्यामध्ये दिवस कसा निघून जायचा हेही कळायचं नाही. सुरुवातीला अडॉप्ट करताना ते थोडं अवघड गेलेलं. त्याच्यामुळे मग सुरुवातीला तर अभ्यासाला अजिबात वेळ नाही भेटला. पण पप्पांचा
त्यांचा नेहमी अट्टाहास असायचा की पुढचा स्टडी कर, पुढचा स्टडी कर. मग 2023 ला फायनली ठरवलं की नाही, आपण पुढचा स्टडी केला पाहिजे, आपल्यात अधिकारी व्हायची क्षमता आहे. मग 2023 पासून फुल टाइम मॅनेजमेंट करून व्यवस्थित स्टडी केला आणि हे साध्य झालं यश. मग आता ज्यावेळेस 2022-23 चा काळ होता, तुम्ही मुंबई पोलीस म्हणून काम करत होता, मग त्यावेळेस असं नातेवाईक किंवा कुटुंबातील लोक असे म्हणायचे नाहीत का, ठीक आहे आता तू पोलीस झाली, मग पुढचा आता बाकीच्या लग्नाचा किंवा इतर गोष्टीचा विचार कर, किंवा असं असं का हे तुमच्या मनात आलं का? किंवा माझ्या मनात तर असं होतं की म्हणजे मी घरच्यांना हे ठाम सांगितलेलं की ऍज अ कॉन्स्टेबल म्हणून मी लग्न करणारच नाहीये. जर मी कॉन्स्टेबलच राहिले तर मी लग्नच नाही करणार आहे. कारण मला माहित होतं तिथं खूप जास्त हेक्टिक शेड्यूल होतं आणि मला असं असतं की लाईफ जगायची म्हणजे फक्त दिवस नाही ढकलायचे, आयुष्य जगता पण आलं पाहिजे तुम्हाला. तर मग आई पप्पांना म्हटलं नाही, मला अधिकारी व्हायचंय, मला ट्राय करायचं आणि अधिकारी झाले तरच मी लग्नाला तयार होईल. मग आई वडिलांचं असं काही नव्हतं की लग्न करायचंच आहे म्हणून, त्यांचं होतं की ठीक आहे, तू तुझ्या अभ्यासावर की तू तुझ्या प्रगतीवर लक्ष दे. बट बाकीच्यांचं समाजाचं म्हणाल तर तुमचा जो प्रश्न आहे तो एकदम बरोबर आहे. समाजामधून बऱ्याच वेळा असं व्हायचं की किती दिवस करणार आहेस अभ्यास, नाही पोलीस झालीयस. आणि बऱ्यापैकी शेजार पाजारच्या मुलींचं असं असायचं की माझ्या पेक्षा लहान चुलत बहिणींची वगैरे लग्न झालेली, आणि ज्या माझ्यासोबत भरती झालेल्या त्यापैकी पण बऱ्याच मुलींचं लग्न झालेलं. मग त्यांचं असं होतं की का लग्न करत नाहीये किंवा का थांबवलं ह्यांनी. म्हणजे बऱ्याच वेळा आई बाप्पांना असं पण म्हटलं की आता झालं, किती वर्ष झालं तिला, एवढ्या वर्ष कशाला ठेवलीये, पुन्हा लग्न होईल का वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, पण आई पप्पांचा खूप सपोर्ट होता. त्यांचा असा अट्टाहास नव्हता की लग्न केलंच पाहिजे, आता आधी लग्नच केलं पाहिजे. त्यांच्यासाठी करिअर ही माझं तेवढंच महत्वाचं होतं आणि त्यांनी त्याच्यात सपोर्ट ही केला. आणि माझ्याही मनात ठाम होतं की जोपर्यंत मी अधिकारी होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत. कारण जसं लग्न हा आयुष्याचा एक टप्पा आहे, तसंच आपलं करिअर हाही आयुष्याचा टप्पा आहे आणि त्याच्यात तुम्हाला जे हवंय ते मिळवून मग त्याच्यानंतर पुढच्या गोष्टींचा विचार करणं योग्य आहे मला. खरं तर आता हा प्रश्न ज्यावेळेस 2023 नंतर तुम्ही फुल टाइम मुंबईलाच होता, मुंबईला असल्यानंतर तुम्हाला गावाला असेल, म्हणजे आता बंधू वारले त्याच्या अगोदर रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, दसरा असेल किंवा वडूची यात्रा असेल, असे जे महत्वाचे आपले सण किंवा कार्यक्रम असतात किंवा नातेवाईकाचं लग्न असेल, ह्या सगळ्यावर ह्या सगळ्यांचा तुम्हाला 100% त्याग तर करावाच लागला, बरोबर. पण ह्या त्याग केल्यानंतर जो कालचा दिवस म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये वडूज मध्ये तुमची मिरवणूक निघाली म्हणजे गुलाल, हे काय होतं ते सांगा. म्हणजे काय काय त्याग करायला लागला त्यावेळेस, एखादा सण असेल, आता बंधू ज्यावेळेस होते त्यावेळेस, मग त्यावेळेस इमोशनल काय होते ते पण सांगा. काय काय त्याग करावा लागतो, कारण हे लोकांना माहित नाही. आता स्टेटस ठेवायला किंवा एखादा अधिकारी झाले शुभेच्छा देणं लय सोपं असतं, हार घेऊन जाणं सोपं असतं. आतापर्यंत आम्ही अनेक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्यात, मुलींच्या घेतल्यात पोलीस झालेल्या, पण ते लोकांना मागची स्टोरी माहित नसते की ह्यांना कुटुंबापासून जसा फौजी लांब राहतो तसं तुम्ही काय त्याग करावा लागतो किंवा ते इमोशन काय असतात ते पण. पहिल्यांदाच 2018 मध्ये ज्यावेळेस पोलीस झाले, तर पोलीसचा जॉब करत स्टडी करणं पहिल्यांदा हाच खूप मोठा ऑब्स्टॅकल होता. त्याच्यात मग पोलीस झाल्यानंतर थोड्या थोड्या सवयी होत गेलेल्या की वेळेला तुम्हाला सुट्टी भेटणार नाही, कारण पोलीस हा 24/7 ड्युटीवर असतो. त्याच्यामुळे सणाला, उत्सवाला किंवा तुमची घरातली कारणं आहेत ह्या कारणांसाठी तुम्हाला सुट्ट्या भेटणार नाहीत, हे पहिल्यापासूनच ठरलेलं होतं. ती सवय पुढे जात जात थोडी अभ्यासासाठी मदतीला आली की अभ्यास करत असताना तर खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करायला लागला. पण माझ्या घरच्यांचं एक होतं की कधीही त्यांनी मला असं ह्या गोष्टींसाठी अट्टहास केला नाही की ह्यांचं जवळच्यांचं लग्न आहे तर तुला यावं लागेल, हा सण आहे तर तुला यावं लागेल. मी सांगितलं की माझे आई वडील माझ्यासाठी पहिल्यापासून ऍज अ बॅकबोन होते, त्यांनी ह्या गोष्टीत खूप सपोर्ट केला. म्हणजे इव्हन मी हे सांगेन की कधी कधी असं व्हायचं की मला 2-2, 3-3 दिवस पप्पांना, आईला फोन करता यायचा नाही आणि त्यांचाच कॉल असायचा जो लास्ट डायलवर असायचा. म्हणजे 3 दिवसापूर्वी त्यांनाच कॉल केलेला असायचा. मग 3 दिवस कॉल नाही केला तरी त्यांचं असं नसायचं की का कॉल केला नाही. 3 दिवसानंतर कॉल तेच करून म्हणायचे की अरे बाळा, तुझा 3 दिवस झाला फोन नाही आला, काळजी वाटत होती, जेवलीस का, खाल्लीस का, बरं ठीक आहे अभ्यास कर. एवढ्या शॉर्ट लिमिटवर ते बोलून मला अभ्यासासाठी मोकळं करायचं. म्हणजे त्यांचं असं हे बर्डन नव्हतं की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि घरच्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत पण थोड्या जबाबदाऱ्या ज्या निभावाव्या लागतात त्या सगळ्यांसाठीच असतात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं असं नव्हतं की हे काम आहे आणि तूच केलं पाहिजे, तूच उचलली पाहिजे जबाबदारी. सो ह्या अभ्यासाच्या प्रवासात काम सांभाळून अभ्यास करत असताना आई वडिलांचा खूप मोठा सपोर्ट होता. इमोशनल सपोर्ट दीदीचा, दाजींचा पण खूप जास्त होता. त्यांचं असं होतं की नाही का, ठीक आहे तू कर, बाकीच्या गोष्टी आम्ही मॅनेज करू. आणि दीदीचं असं असायचं की मला नोकरी नाही लागली तरी, म्हणजे ती देवाला नेहमी म्हणायची की
मला नोकरी नाही लागली तरी चालेल, मी माझी PhD होऊन मी घरी बसेन, पण मयुरीला नोकरी लागू दे, तिची स्वप्न पूर्ण होऊ देत. इतकं तिनं पण डेडिकेशन किंवा तिचं पण इतकं हे होतं त्याच्या बाबतीत की नाही हिचं झालंच पाहिजे, हिनं केलंच पाहिजे. सो घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट होता ह्या सगळ्या प्रवासात. दाजी एक अधिकारी असल्यामुळं दाजींनी पण खूप ह्या प्रवासात सपोर्ट केला की कर तू ह्या गोष्टी करत असताना ज्या ज्या अडचणी आल्या त्यांनी नेहमी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आता 2018ला पोलीस म्हणून जॉईन झाल्यामुळं इकॉनॉमिकल तर अडचणी नव्हत्या, पण इकॉनॉमिक्स व्यतिरिक्त पण बऱ्याच साऱ्या अडचणी असतात, त्याच्यामध्ये पण त्यांचा खूप मोठा ह्या चौघांचा रोल होता, सपोर्ट होता, त्याच्यामुळे हे शक्य झालं. मला काय सांगतं, मला असं विचारायचं की आता तुमचे अनेक सत्कार झाले, मिरवणूक झाली, ह्यावेळी हा क्षण पाहण्यासाठी तुमचा जर भाव असता तर त्याला कसं वाटलं असतं, म्हणजे त्याच्या फिलिंग काय असतं का तो 2018ला ज्यावेळेस मी पोलीस झालेले त्यावेळेस तो आमच्या सोबत होता आणि तो त्याच्या मित्राला म्हणजे पोलीस झाल्यानंतर एका आठवड्यानंतरच त्याच्यासोबत हे झालं. तर त्याचा एक किस्सा मला आठवतोय की तो त्याच्या मित्राला घेऊन आलेला घरी आणि तो नाही का एका खूप वेगळ्या अभिमानात किंवा गर्वात म्हणेन मी, त्याचं वाक्य होतं की माझी बहीण पोलीस झाली असं, आणि त्याचा आविर्भाव खूपच वेगळा होता आणि त्याला खूप आवडायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्यांची ओढ होती. आणि मी त्याला नेहमी म्हणायचे ठीक आहे तू नाही शिकलास ना, मी तुला माझ्या गाडीवर ड्रायव्हर ठेवीन, तू टेन्शन नको घेऊ. सो ते होतं एक बॉन्डिंग. भांडणं सगळ्या सिबलिंग्स मध्ये असतात, पण ते भांडणापलीकडचं प्रेम आणि नातं वेगळंच असतं. सो तो आज जर असता आमच्यासोबत तर तो सगळ्यात जास्त खुश असता. कालचा जो मिरवणुकीचा उत्सव असता त्याच्यात सगळ्यात जास्त तो नाचला असता घामाघूम होईपर्यंत, आणि त्यानं सगळं मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीनं केलं असतं. त्याला खूप आनंद झाला असता ह्या क्षणाचा. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा की आता MPSC UPSC असं झालंय की सगळ्या क्षेत्रातली मुलं त्यात उतरतात, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, प्रत्येक जण इंजिनियर असो, प्रत्येक फार्मसी असो, अगदी सगळी क्षेत्रातली मुलं त्यात जात असतात. मला काय सांगायचं की ह्यातलं जागा कमी असतात, यश अगदी थोडं असतं, म्हणजे 1000 जागा असल्या तर लाख मुलं असतात. हे कसं आहे, म्हणजे ह्याला BPN असावा का वगैरे, त्या बाबतीत काय सांगता? आता तुमचा तर 100% होताच, तुम्ही पोलीस असल्यामुळं असं नव्हतं नाहीच काय झालं तर पोलीस तर आहे, असं काय असणं गरजेचं आहे. कारण अनेक गावाकडली मी मुलं बघितली किंवा भेटलो की जे पुण्यात 10 वर्ष आहेत, आता झालंच नाही, मग आता असं झालं की काहीच करता येत नाही, नाही का, एकतर जॉब पण करू शकत नाही किंवा गावाकडे येऊन शेती पण करू शकत नाही किंवा साध्या भाषेत जनावर पण राखू शकत नाही. असं बी प्लॅनचं म्हणाल तर बी प्लॅन असणं खूप गरजेचं आहे असंच मी म्हणेन. कारण ज्यावेळेस मी आई मगाशी पप्पांनी बोलता बोलता सांगितलं की परिस्थिती नसताना त्यांनी मला विचारलेलं की 1 वर्षात करशील का, मी पण शुअर नव्हते ना, MPSC हा जुगारासारखाच खेळ आहे. तर मग बी प्लॅन असणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. पण तुम्ही फुल टाइम MPSCचा अभ्यास करणं पण पॉसिबल नाहीये, किंवा त्यापेक्षा मी एक सल्ला चांगला देईन की तुम्ही अगोदर 1-1.5 वर्ष मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जॉब करा, जिथं तुम्हाला जॉब करत असताना धावपळीच्या आयुष्याची सवय होईल. त्याच्यानंतर जर तुम्ही MPSC सारख्या क्षेत्रात आला तर तुम्हाला जे डेडिकेशन गरजेचं आहे. कारण माझ्यासाठी असं होतं की मी मुंबई पोलीस मधून अभ्यास करायसाठी आलेले, तर माझं जेवढा वेळ मला जास्त भेटेल असं नसायचं माझं पर्टिक्युलर टाइम की 4 तास अभ्यास करा, 2 तास अभ्यास, मला जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा, कारण मला उद्याच्या ड्युटीचं माहित नसायचं. म्हणून मी माझा फुल टाइम जेवढं काम करून किंवा ड्युटी सांभाळून जेवढा वेळ मला भेटेल तेवढा अभ्यासात द्यायची. मग हे शक्य कशामुळे झालं, कारण मी ऑलरेडी जॉब करत असल्यामुळे मला टाइम लिमिट होतं. मग हे ज्यावेळेस MPSCची मुलं डायरेक्ट कॉलेज संपल्यानंतर MPSC कडे जातात त्यावेळेस त्यांच्याकडे त्या डेडिकेशनची थोडी कमतरता जाणवते. आता पुण्यासारख्या ठिकाणी मी पण थोडीशी MPSCच्या निमित्तानं फिरलेली आहे, त्यावेळेस मग ही कमतरता जाणवते की त्या मुलांमध्ये थोडं डेडिकेशन कमी पडतं, किंवा मग थोडे 2-3 रिझल्ट ठुकले की त्याच्यानंतर एक थोडंसं सॅच्युरेशन आल्यासारखं होतं की प्री पास होत नाहीये, मेन्स पास होत नाहीये. सो त्यांनी अगोदर जर 1-1.5 वर्ष अभ्यास न करता जर जॉब वगैरे केला तर ते डेडिकेशन येतं. की मला नेहमी असं वाटायचं की मी दुसऱ्यांसाठी काम करत असताना, म्हणजे आता गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे शासकीय कर्मचारीच आहे, तर मग दुसऱ्यांसाठी मी काम करत असताना आम्हाला 31st बंदोबस्त असतात, तर 3-3, 4-4 वाजता रात्री क्लोज होतात, गणपती रात्रभर चालू असतात, त्यावेळेस सगळे नाचत असतात, आम्ही बंदोबस्त करत असतो. मग माझ्या मनात नेहमी हे यायचं की मी दुसऱ्यांसाठी काम करत असताना रात्र जागू शकते, तर माझ्या स्वतःचं भविष्य घडवताना मी का रात्र जागू शकत नाही किंवा रात्रभर का अभ्यास करू शकत नाही. मग एक्झामच्या काळात कधी कधी माझं असं असायचं की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचं, सकाळी 2-3 तास झोपायचं, सकाळी पुन्हा 5-6ला उठून अभ्यासाला सुरुवात करायचं, हे शेड्यूल असायचं. ही एनर्जी मला वाटतं की तिथूनच आली, की मला वाटायचं की दुसऱ्यांसाठी काम करता करू शकते तर मग स्वतःसाठी तर टाइम देऊ शकते.
ओके. आता ताईंचे वडील आहेत, वडिलांसोबत संवाद साधतोय. वडील खरं तर मुंबईमध्ये अनेक वर्ष माथाडी कामगार म्हणून त्यांनी माथाडी कामगार म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर ते गावाकडे आलं. नमस्ते. नमस्कार. काय सांगचाल? दीदीची परवा वडूज शहरात मिरवणूक झाली, तुमचे सगळे नातेवाईक भाऊकी चांगला मिरवणूक झाली, कसं वाटलं त्यावेळेस? तो क्षण अनुभवताना काय वाटलं मनामध्ये मिरवणूक असताना? काय म्हणजे आज मुलीला मी इथं पण शिकवलंय आणि मी स्वतः अंगठ बहादूर आहे. त्याच्यामुळे सर्व लोक सांगतात की तुम्ही अंगठ बहादूर आहे, तुम्ही अंगठ बहादूर आहे. तुमची मुली आज एवढे शिकवले, तुमच्या मुलीने तुमची आज कॉलर ताट केली, तुमची मुली आज समाजामध्ये एवढी मोठी झाली. याच्यापासून दुसरा नक्की आनंद काय असू शकतो? बापाला नाही आला. मला काय पैसा सांगावं? पाणी इकडे तिकडे या गोष्टी कुठल्याच नाही पाहिजे ना. ज्यावेळेस वडूज मध्ये मिरवणूक होते फाटाकडं, मी बघितलं सगळे सत्काराचे फोटो. त्यावेळेस तुमचे काही जवळचे मित्रमंडळी वगैरे नाही का आपले तुमच्या वयाचे वगैरे, ते काय बोलले? आता तुमच्यापेक्षा अनेक जण करोडपती आहेत, पण ते काय बोलले? हे समजायचं एकच विचार की तुम्ही आई बाप आहे, तुम्ही आई बापाने तिला जेवढं हे केलं आणि तुमच्या आई बापाचं जेवढं नाव मोठं झालं तेवढं आज आपल्या समाजाचं, आपल्या माळ्याचं, आपल्या वडूचं तुमच्या मुलीनं नाव मोठं केलं. की आज आपल्या म्हणजे माळ्यामध्ये आज पेशाच्या या लेवलला कुठलीच मुलगी नाही आणि आज जेवढं सत्कार होतात एवढं हे होतात, ह्यापासून तुम्हाला नक्की आज अभिमानाचं काय नक्की भेटायला पाहिजे? समजा लोकांचं हेच म्हणणं की तुमचं तरी खूपच कौतुक आहे, पण तुमच्यामुळं ती लोक बोलायची आमचं पण कौतुक आहे की बाबा आज धनगर समाजाची, आज जानकर वस्तीची, आज रानमाळ्यातली मुलगी आज एवढं इथपर्यंत जाते. मग तुम्ही तुमचंच कौतुक नाही म्हणजे आमचं पण कौतुक आहे समजामुळेच. तुम्ही ज्यावेळेस मुंबईला माथाडी कामगार म्हणून काम करत होता, माथाडी असताना तुम्ही घाम गाळत होता, कष्ट करत होता, संघर्ष करत होता, ते दिवस आठवताना कसं वाटलं की आपल्या मुलीनं आपलं नाव केलं? आता ज्यावेळेस त्यांच्या इथं पोलिसाला कसं PSI ला नाव येतं, मयुरी तुमचं नाव आणि पुढे जानकर येणार, त्यावेळेस ती कसं वाटतंय? ते पट्टी नाही, ती पट्टी बघायची म्हणजे खूपच इच्छा होती. ज्या क्षेत्रात मी काम करत होतो तिथे म्हणजे असं असायचं, एक लेडीज असायची, मग ती कस्टमर अधिकारी फक्त नुसती सहाय्य करायची, माल पास करायची, सहाय्य करायची. मग आपल्याला बी वाटायचं याला या लेडीजच्या मागे 100-200 माणसं जर धावतात तर मग आपण आपल्या मुलींना असं का नाही बनवू शकत? तर ठीक आहे, मग तीच एक जिद्द मनात की म्हणजे मी एवढं बी सांगतो, त्या कस्टमर मॅडमला बोलवलं, मॅडम तुमचं कुठल्या साईडने शिक्षण झालंय, काय झालं, एवढं तुम्ही मॅडमला विचारलं. तर नाही असं शिक्षण झालं. मग मला काय विचारलं? मी म्हटलं मला पण 2 मुली त्या, माझ्या पण मुलीच्या शिक्षणाचा मी विचार करतो. मग मी म्हटलं असं विचारलं. नाही म्हणजे काय एवढं हे नसतं, ते अभ्यास करायचं, ते अभ्यास करायचं. मग मी आपण ते ठरवलं की आपल्या बी मुलींना आपण असंच बनवायचं. मग त्यासाठी मोठ्या मुलीचं पण 12वी नंतर ते ही आग्री PhD ते हे समजा शिकलं. मग हिचं मी म्हणणं होतं तेच हे करायचं, पण हिचं म्हणणं काय होतं, पहिल्यापासून हिचा अभ्यास करायचं म्हणणं होतं. मग मी हिला तेच बोललो, ठीक आहे तुला 1 वर्षाचा मी वेळ देतो, 1 वर्षाचं काय पैसे काही करू, पण तुझं म्हणलं टार्गेट आहे का 1 वर्षात होईल असं? नाही म्हणले तसं म्हणले पप्पा मी सांगू शकत नाही, 1 वर्ष लागलं का 2 वर्ष सांगेल. मग एवढं म्हणलं पैसे भरण्याची आपली परिस्थिती नाही. त्यासाठी म्हणलं तुझ्यासाठी एक तिच्या आणि सांगितलं की तू पोलीस भरती हो, पोलीस भरती झाल्यानंतर तुला पुढं कुठं काय जायचं ते जा, आमची काही अडचण नाही. आता खरं तर आपल्या समाजात किंवा आपल्या गावाकडे असं होतं की मुलगी 12वी झाली का लगेच लग्न केलं जातं किंवा फास्ट सगळे निर्णय घेतात. त्या सगळ्या पालकांना काय सांगचाल की थोडं मुलगीच्या स्वतःच्या पायावर कसं? नाही काय माहिती का, जर मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि आई बापाचं जर नाव मोठं करायचं असेल तर लग्नाची गोष्ट खरंच कधी मध्ये आणून नये. लग्नाची गोष्ट मध्ये आणली काय होतं, इकडे तर आई बाप आहेत, आई बापाच्या जेव्हा मुली कुठं पण उडी मारू शकतात. उद्या नवऱ्याचं जसं दडपण आलं, सासर आलं, नंदाचं दिरा भावाचं हे दडपण असतंय. इथे जेव्हा आता हा दडपण कुठलंच नसतंय. कशी आपण काय म्हणतो, तू काही करायचं बिंदास कर, पण नंतर मग श्री नवरा म्हणला तू कर तर सासऱ्याचं दडपण असतं, परत दिरा भावाचं दडपण असतं, तुझी बायको अशीच करते, तुझी बायको तशीच करते, ही त्याच्या कुठं दडपण नव्हतं ना. त्यामुळे ते बिंदास अभ्यास करू शकत होते, बिंदास वेळ देऊ शकत होते, बिंदास करू शकत होते. ओके. आपण आता त्यांच्या आई आहेत, आई सोबत पण संवाद साधूया. नमस्ते मावशी. काय सांगचाल दीदी बद्दल? दीदी तुमच्या अधिकारी बोल. काय आता आनंदच आहे की आता दीदी बद्दल सांगायचं म्हणजे आता त्या आनंद पोटात मावन, आपण एवढं कष्ट केलं, एवढं इथपर्यंत पोचली, नाव मोठं केलं, इज्जत राखली, शेवटी इज्जतीनं वागल्या. दुसरं ह्याच्यापेक्षा आपल्याला मोठं काय पाहिजे? ओके. परवा दिवशी तुमचे सगळे पाहुणे किंवा भाऊकीतले सगळे अनेक लोक तुमच्या घरी आलते, अनेक जणांनी हार आणलेले, फटाकडे आणलेले, ते कसं वाटलं ज्यावेळेस सत्कार झाला त्यावेळेस? तुम्ही पेढ देत होता त्यांना, ते पण छान वाटले की. छान वाटलेलं आहे, मोठा हे करायचं होता, पण आता हे काय सांगितलं करा, त्या ह्याच्या आत येऊ नका, बाउंड्रीच्या ह्या कॅनेलच्या आत येऊ नका. का तर हे बाळ एक तर 2 असल्यामुळं डॉक्टरनं सांगितलं लहान आहे ती, तिथं काय म्हणजे असे कार्यक्रम ठेवू नका 6 महिन्यात. पण आता ही बी महत्वाचं आहे,
हे बी उद्या करता येणार नाही, वर्षानं किंवा 6 महिन्यानं करता येणार नाही. म्हटलं हे बी करायलाच पाहिजे. करा तुम्ही, पोरांना सांगितलं बिनधास्त किती पैसे जाऊ द्या, करा, मी पैसे द्यायला तयार आहे. ओके. तिनं पैशाचा आम्ही आता ह्या सिच्युएशनला ती पोलीस मध्ये लागल्यापासून आम्ही तिला कधी पैसे नाही मागितले. आता आम्ही सांगतो तुला 50,000 लागू दे, ₹1,00,000 लागू दे, 2,00,000 मागू दे, कुठं प्लॉट घे, कुठं बंगला घे, कुठं काही घे. आता आम्ही रास कमी होतोय, काही कमी, तो माळव करतो किंवा दूध विकतो, शेतीतलं काढतो, कुठलं बी काय काढतो, पण बिनधास्त शिक, एवढीच आमची अपेक्षा होती. मित्रांनो, आपण होतो वडूज मध्ये. हे बघू शकता, हे जानकर कुटुंबाने खूप संघर्षातून मयुरी जानकर या अधिकारी झाले. त्यांची संपूर्ण मुलाखत आपण महासंवाद मराठी या युट्यूब चॅनलवर अपलोड करत आहोत किंवा दाखवत आहोत. तरी जे नवीन लोक असतील त्यांनी सबस्क्राईब करा. अशाच आपण मानदेशातल्या, आपल्या मान तालुक्यातल्या ज्या अधिकाऱ्यांच्या संघर्ष गाथा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोय. धन्यवाद.